नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. ज्येष्ठ विचारवंत, विश्लेषक आणि सायकॉलॉजिस्ट. त्यांनी आता जे निवडणुकीमध्ये अंदाज महापालिकेचे व्यक्त केले होते, ते तंतोतंत खरे ठरले आणि त्याच्याबद्दल साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आता त्यांचं अभिनंदन केलं म्हणजे आपलंही अभिनंदन केलं, कारण आपण ते सांगितलंच होतं. तर आज मी त्यांना काही रॅपिड फायर पद्धतीचे प्रश्न विचारणार आहे. आता जी निवडणूक झाली त्याच्या संदर्भात. सर, पहिला प्रश्न रॅपिड फायर मध्ये, की तुमचा अंदाज अचूक ठरला. ह्या अचूक ठरण्याचं मुख्य कारण काय? मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे डेटा असतो, त्या डेटाशी तुम्ही जर का सुसंगत राहिलात, यू शुड बी लॉयल टू युअर डेटा, आणि तो डेटा जी माहिती तुम्हाला देतो, तर ती माहिती अचूकपणे त्याचं विश्लेषण करून खरी लोकांपुढे जर का तुम्ही मांडली, तर बहुतांश वेळेला माझा अनुभव असा आहे की तुमचे जे काय अंदाज येतात ते बरोबर ठरू शकतात. बरं, आणि म्हणून तुमचे बरोबर ठरले. कारण पण मग इतर लोक काही सुपारी वाजवत होते का चुकीच्या अंदाज देऊन? चॅनलवाले तर वाजवत होते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, चॅनलवाले सुपारी वाजवत होते? मला असं वाटतं की प्रत्येक चॅनेल एक तर कुठची तरी विशिष्ट आयडिओलॉजी किंवा पार्टी ह्याच्याशी निगडीत असतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, आणि त्या पार्टीला हवं त्या पद्धतीने तो सगळ्या बातम्या किंवा नॅरेटिव्ह सेट करतो. त्यामुळे मग त्यांचे जास्ती करून एक चॅनल एका पार्टी धार्जिणा, दुसरा चॅनल दुसऱ्या पार्टीच्या धार्जिणा, असं ते दिसून येतं. सर, या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का, की महापालिकेच्या महायुद्धात महानायक म्हणून देवेंद्र फडणवीस उदयाला आलेत? 100%. इनफॅक्ट ह्या निवडणुकांनी अतिशय पिक्चर क्लिअर केलंय की देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्रातील सर्वात उत्तुंग नेते आहेत, आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांनी विश्वास तर जिंकला आहेच, पण त्याचबरोबर त्यांची जी चाणक्य नीती होती त्या यांनी आता गेली 2-3 वर्ष सतत हे दिसतंय की देवेंद्र फडणवीस इतर सगळ्या विरोधकांपेक्षा उजवे तर आहेतच आणि 4 पावलं पुढे आहेत. सर, याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न, की महानायक ते ठरले, या सगळ्या महापालिका निवडणुकीत खलनायक म्हणून कोण उदयाला आलं? खलनायक मी अगदी डायरेक्टली म्हणणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून जर का कोणी नेता उभरून आला असेल या निवडणुकीच्या निकालांवरनं, तर ते उद्धव ठाकरे आहेत असं मला वाटतं, कारण की त्यांची पार्टी ह्या निवडणुकांमध्ये विरोधकांमध्ये सगळ्यात जास्त यशस्वी झाली आहे. सर, उद्धव ठाकरे इकडे पराभूत झाले पण विरोधी पक्ष म्हणून यशस्वी झाले. तर तुम्हाला असं वाटतं का, की काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, अजितदादा काँग्रेस, इतर सगळे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे नेते म्हणून देवेंद्रजींनी खालोखाल महाराष्ट्रात उजवे ठरले? नेता म्हणून उजवे ठरले असं मी म्हणणार नाही, कारण की ऍक्च्युली मी क्रेडिट देईन शिवसेनेचं जे संघटन आहे ते बाळासाहेबांपासून त्यांनी बांधलेलं आहे. तर आणि ते जे शिवसैनिक ग्राउंडवरचे आहेत, शाखा प्रमुख किंवा उपविभाग प्रमुख वगैरे असेल, त्यांना मी जास्त क्रेडिट देईन, कारण की प्रत्यक्षात बघितलं तर उद्धव ठाकरे मैदानात फारसे दिसलेच नव्हते, तरी सुद्धा मुंबईमध्ये त्यांच्या ग्राउंड लेवलच्या सैनिकांनी 65 जागा खेचून आणल्या, किंवा परभणीतल्या सैनिकांनी परभणीत महापालिका खेचून आणली त्यांच्यावर. सर, एक न नायक नावाचा एक शब्द आहे, म्हणजे तो नायकही नाही, खलनायकही नाही, काहीच नाही, न नायक. राज ठाकरे न नायक झाले असं वाटतं या प्रकारात? राज ठाकरे निर्णायकपणे न नायक झालेत असं म्हणू. पण मग काय भवितव्य दिसतंय त्यांचं? एकंदर आता जे वाटतंय मला, म्हणजे पूर्वी निदान कसं असायचं, राज ठाकरेंना जरी सीट नव्हत्या मिळत, दाखलीबूट 1.25 लाखाची होती, दाखलीबूट 1.25 लाखाची असायची, आणि त्यांची जी भाषणं असायची त्या भाषणातनं लोकांना ते आशा दाखवायचे, लोकांना असं वाटायचं की यांचे विचार सही दिशेने चाललेले आहेत, आणि त्यांना फक्त कमी पडतीये ती योग्य साथीदाराची. आता ह्या निवडणुकीत त्यांनी जी काय भाषणं केली ती का केली, ते असे का बोलतायत, कोणाला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे लोकांचा राज ठाकरेंवरचा विश्वास हळूहळू भ्रमनिरास झालाय, उडायला लागला विश्वास. सर, काँग्रेसनी यावेळेला म्हणजे नेहमी वंचितवर आणि एमआयएमवर आरोप होतो की ते भाजपची बी टीम आहे, पण काल संजय राऊत, माझा मित्र आहे, तो रात्री माझ्याशी बोलताना म्हणाले की यावेळेला काँग्रेसने बी टीम म्हणून काम केलं भाजपचं. वाटतंय तुम्हाला असं? मला असं वाटत नाही, कारण कसं आहे, काँग्रेसनी उद्धव ठाकरेंना पहिल्यापासून सांगितलं होतं की आम्ही बरोबर यायला तयार आहोत, तुम्ही मनसेला बाजूला ठेवा, म्हणजे मनसेला डायरेक्ट युतीमध्ये आणू नका, तुम्हाला पाहिजे तर मनसेला सामावून घ्यायचं असेल तर शिवसेनेच्या कोट्यामध्ये तुम्ही सामावून घ्या त्यांना. ते हट्ट शिवसेनेने केला आणि त्यामुळे काँग्रेस दूर गेली. खरं जर का काँग्रेस त्यांच्याबरोबर राहिली असती महाविकास आघाडीमध्ये, तर कदाचित चित्र वेगळं झालं असतं, सत्तेपर्यंत पोहोचू शकले असते. सर, याच्यामध्ये मुस्लिम पार्टी एक कुठली तरी आहे, त्यांना आणि एमआयएमला प्रचंड बहुमत मिळालं आहे भिवंडीमध्ये आणि मालेगावमध्ये, आणि सगळीकडे ते प्रॉमिनंटली येत आहेत. याचा परिणाम भारतीय जनता पक्षावर, हिंदुत्वावर आणि एकूणच हिंदू व्होट बँकेवर काय? मला असं वाटतं ती इस्लामिक पार्टी म्हणून जी आहे ती मालेगाव पुरती सीमित आहे. तिथे त्यांना नो डाऊट 30-35 जागा मिळाल्या, आणि तिथे एमआयएमच्या सोबतीने ते सत्ता त्यांची मिळेल, पण त्यांना एमआयएमनी 95 जागा आतापर्यंत मिळाल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महापालिकेत. मला वाटतं एमआयएम किंवा इस्लामिक पार्टी त्यांना यश मिळणं हे हिंदुत्वासाठी किंवा हिंदुत्व मानणाऱ्या पार्ट्यांसाठी एक चांगलं वॉर्निंग आहे, पण मतदारांसाठी अलार्म आहे.
की तुम्ही जर का एकत्र नाही आलात तर उद्या काय चित्र होऊ शकतं, जे मालेगावात झालंय ते तुमच्या इथे पण कदाचित होऊ शकेल. तर ह्या आणि हिंदू एकत्रित येण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. सर, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण हे 6 रिजन आहेत. पटकन मला सांगा की प्रत्येक रिजन मध्ये कोणती पार्टी आज प्रमुख वाटली? विदर्भात कोण वाटलं? विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी. मराठवाडा? मराठवाड्यामध्ये पण भारतीय जनता पार्टी. पश्चिम महाराष्ट्र? पश्चिम महाराष्ट्रामध्ये संमिश्र आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. ओके. त्यानंतर कोकण? कोकणात महापालिकाच नव्हती. नाही, महापालिका नव्हती. कोकणात नव्हती. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नाशिक वगैरे, पश्चिम उत्तर महाराष्ट्र भारतीय महाराष्ट्र जनता पार्टी आणि मुंबई आणि भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी प्रथमच पॅन महाराष्ट्र सगळीकडे पसरली आहे असं आता चित्र आहे. बरं. आता याच्यामध्ये एक हे आहे की भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच नेत्यांनी बाहेरून आलेल्या इथल्या अशी संतोषी विधानं केली किंवा विघ्न आणणारी विधानं केली, तर त्याचा परिणाम होईल असं वाटलं होतं. तर नांदेड वगळता, नांदेड नाही, विलासराव देशमुखांचं लातूर, तो वगळता बावनकुळेंचं स्टेटमेंट, इतर तो परिणाम का नाही झाला? नाही, कसं आहे, भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस असं एक प्रकारचं हे झालेलं आहे समीकरण लोकांच्या मनात, आणि त्यामुळे इतर जे नेते आहेत त्यांना विशेष त्यांच्या मनाला लावून घेत नाहीत किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. लोकांना एकच आहे की देवेंद्र फडणवीस म्हणतील त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. बावनकुळेंना कोणी नाही, फक्त लातूरमध्ये तो अगदी डायरेक्ट विलासरावांना केल्यामुळे रवींद्र चव्हाण त्यांनी केलं. सर, आणखी एक प्रश्न असा की आता महापालिकाची जडणघडण होत असताना तुम्ही असं सांगितलं होतं की 300 ते 500 अपक्ष, छोटे पक्ष हे भाजपत उडी घेतील, तर तसं होईल? नाही, काय झालंय, बहुतेक ठिकाणी भाजपला एवढं मोठं यश मिळालंय त्यांना गरजच नाही इतर कोणी यायची, आणि अपक्ष आणि हे निवडून पण फार कमी आलेत तुलनेने. त्यामुळे ते नक्कीच अपक्ष हे सत्ताधाऱ्यांकडे जातात, नाही ते सत्ताधाऱ्यांकडे जातात, त्या हिशोबाने सगळे जातील जे काय जायचं. पण असं पण आता गरजच नाही भारतीय जनता पार्टी. गरज नाही त्यांना. सर, आणखीन एक प्रश्न असा आहे की याचा परिणाम म्हणून मला असं दिसतंय की येणाऱ्या विधानसभेपर्यंत 29च्या भाजप खरोखरच 100% भाजपकडे जर गेली तर शिंदे, अजितदादा या मित्रपक्षांचं काय होईल असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की इमिजिएटली 2029 मध्ये देवेंद्र फडणवीस पण वारंवार बोललेत की आम्ही शिंदे आणि अजितदादांना बरोबर घेऊनच चालू. तर 100% भाजपा नक्की होणार कधी ना कधी, पण ते 29 मध्ये होईल असं मला वाटत नाही. धन्यवाद मित्रांनो.